किती सुंदर गावे दिसत आहेत वरून, गडाच्या वरून बघा। तुम्हाला दूरवर मित्रांनो नद्या दिसत आहेत बघा, हे बघा। सदाशिवगडाच्या माथ्यावरून तुम्हाला सर्व परिसर दाखवण्याचा प्रयत्न करतोय। जय शिवराय मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी आलो आहे आमच्या किल्ले सदाशिवगड, दुर्ग सदाशिवगड येथे। हे बघा, हा सदाशिवगड परिसर कसा दिसतोय। आम्ही लहान असताना मित्रांनो या गडावर आमची पूर्ण फॅमिली, कुटुंब घेऊन आम्ही यायचो। लहान लहान मुले मुली, काका काकू, आमचे आई वडील, आणि खूप मजा यायची। इथे पाहण्यासारखे खूप निसर्गरम्य असे आहे आणि हा गड ऐतिहासिक सुद्धा आहे। किल्ले सदाशिवगड, दुर्ग सदाशिवगड। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। माणूस खरंच किती लहान आहे हे याच्यावरून लक्षात येते। गडावरून हे गाव किती छोटे दिसत आहे बघा, आणि गावाहून घरे छोटी, घराहून माणूस छोटा। त्यामुळे आपल्यापेक्षा निसर्गाची एक अद्भुत शक्ती, सर्वशक्तिमान ईश्वर देव, जो या विश्वाचा निर्माता आहे, तो महान आहे। आपण कण मात्र आहोत। जय शंभू महादेव। मित्रांनो, हे आहे शंभू महादेवाचे मंदिर किल्ले सदाशिवगडवरती। हे पहा, आम्ही आत्ताच दर्शन घेऊन आलो आणि याच्या समोर आहे एक पाण्याचा आड, तुम्हाला दाखवतो। निसर्ग किती अगदी छान दिसतोय। बारीक हलकासा पाऊस येण्याची शक्यता आहे। हा बघा आड, पाण्याचा जुना आड आहे। यात पाणी साचले आणि त्याच्या सरळ समोर तुम्हाला काय दिसतंय हे कमेंट करून सांगा। पूर्वीच्या काळात पाणी साचून राहण्यासाठी हे बघा, दगड कसा खाचलाय आयत आकारामध्ये, यामध्ये पाणी साचलंय बघा। कदाचित जनावरांसाठी किंवा घोड्यांसाठी हे पाणी पिता यावे असा माझा अंदाज आहे। यासाठी हे तयार केलेले असावे। तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगा। आता श्रावण महिना सुरू होणार आहे, त्यामुळे सर्वांना नम्र विनंती आहे की गडावर येताना जरी तुम्ही प्लास्टिकच्या पिशव्यांमधून काही आणले तरी आपला प्लास्टिकचा कचरा आतमध्ये किंवा गडाच्या परिसरावर कुठेही इतरत्र फेकू नका। स्वतःचा प्लास्टिकचा कचरा आत घेऊन येऊ नका एकतर, आणि स्वतः सोबत घेऊन जा। प्लास्टिक मुक्त गडकोट किल्ले करूया। जय शंभू महादेव। वेगाचा वारा वाहतोय मित्रांनो, आवाज येत असेल तुम्हाला वाऱ्याचा। मी आहे दुर्ग सदाशिवगड किंवा किल्ले सदाशिवगड येथे।
माणसा एक तरी झाड लाव, माणसा माणसा एक तरी झाड लाव, कावळा करी काव काव, माणसा माणसा एक तरी झाड लाव.